मुलीच्या साखरपुड्यात उधळपट्टी म्हणून टीका. इंदुरकर वर्षाला किती कमावतात? इंजिनियर, डॉक्टर सगळेच महाराजांसमोर फेल. समाज प्रबोधनकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरकर महाराज हे कायम या न त्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्याला कारण देखील तसंच होतं. इंदुरकर महाराज नेहमी आपल्या कीर्तनामध्ये लोकांना लग्न साधे करण्याचा सल्ला देतात. लग्नावर फार खर्च करू नका असं ते सांगतात. मात्र त्यांनी आपल्या मुलीचा ज्ञानेश्वरी इंदुरकर यांचा साखरपुडा मात्र मोठ्या थाटात केला. या साखरपुड्यावर करण्यात आलेल्या खर्चामुळे इंदुरकर महाराज चांगले चर्चेत आले. महाराज नेहमी लग्नावर खर्च कमी करण्याचा सल्ला देतात. मग त्यांनी आपल्या मुलीचा साखरपुड्यावर एवढा खर्च का केला असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान इंदुरकर महाराज यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर केलेल्या खर्चावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काही जण महाराजांचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काही जण महाराजांच्या विरोधात बोलत आहे. दरम्यान जे समर्थन करत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार महाराजांनी कर्ज काढून मोठं लग्न करू नका असं म्हटलं आहे. महाराजांकडे पैसा होता. कुठल्याही बापाला आपल्या मुलीला काही कमी पडू नये असं वाटतं, म्हणून त्यांनी खर्च केला असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात ही देखील उत्सुकता आहे की इंदुरकर महाराज यांचं नेमकी उत्पन्न किती आहे, ते वर्षाला किती रुपये कमावतात. आज आपण याबद्दल जाणून घेऊया. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार महाराजांचं वार्षिक उत्पन्न हे जवळपास 7 कोटीच्या घरामध्ये आहे. तसेच महाराजांच्या एका कीर्तनाचं मानधन जवळपास 50,000च्या आसपास असल्याची माहिती देखील समोर आली आहे. इंदुरकर महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार असून अध्यात्माच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करतात. त्यांच्या कीर्तनाला राज्यभरातून मोठी मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांच्यावर टीका सुरू असल्यामुळे महाराजांनी यावर संताप व्यक्त केला आहे. राजकारणाच्या 30 मिनिटाच्या सभेसाठी 3 कोटी खर्च होतो, त्यावर कोणी कधी प्रश्न उपस्थित करतं का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. अशीच नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.